श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे षटतिला एकादशी. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला या नावाने ओळखले जाते. या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा तिळांचा वापर करून केली जाते. यामध्ये 6 प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो. एकादशीचे महत्त्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे. पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो. तिळाचे स्नान करणे, तिळाचे हवन करणे, तिळाचे दान करणे, तीळ असलेले अन्न खाणे, तीळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला सुद्धा तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. आणि त्याचबरोबर या दिवशी काही शुभयोग देखील तयार होत आहेत. तर ही जी एकादशी आहे तर ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 24 जानेवारीला संध्याकाळी 7:25 सुरू होईल आणि 25 जानेवारीला रात्री 8:31 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर ती 25 जानेवारीला म्हणजे आज साजरी करण्यात येणार आहे. याचं व्रत देखील आजच पकडलं जाणार आहे. या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग देखील जुळून येत आहे. तसेच या दिवशी उत्तर शाष्टा नक्षत्र ध्रुवयोग जुळून येत आहे. या शुभयोगावर दान केल्याचे पुण्य आपल्याला नक्की प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला तिळाचे दान करणं शक्य असेल तर नक्कीच तिळाचे दान या दिवशी करावे. ज्या आपल्या यथाशक्तीनुसार या दिवशी तिळाचे दान करायचे आहे. षटतिला एकादशीचं महत्त्व हे पौराणिक कथांशी जोडण्यात आलं आहे. हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादाचा केलेला अत्याचार पाहून भगवान विष्णू क्रोधित झाले होते आणि त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आले आहे. षटतिला एकादशीला तिचे विशेष महत्त्व सांगण्यात येत आहे. म्हणूनच सकाळपासूनच स्नानापासूनच तिळाचा वापर हा प्रत्येक गोष्टीमध्ये. तर पहा, हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर संध्याकाळी आपल्याला या दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे. संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावू तर त्या दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, त्याचबरोबर दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे. हा दिवा तुम्ही लावल्यानंतर त्याखाली ही एक वस्तू जर ठेवली ना तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि गरिबी देखील संपून जाईल. असा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये जर लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट संपूर्णपणे नष्ट होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागते. हा जो दिवा आहे ना तर तो तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत लावायचा आहे. याच वेळेमध्ये हा दिवा लावण्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. ही वेळ जी आहे ना तर ती घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि हा उपाय जर आपण ह्या वेळेमध्ये केला तर आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असतील, पैशांच्या अडचणी येत असतील, पैसा आला की घरातून बाहेर निघून जात असेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तुमच्या घरामध्ये खूप सारं कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची आवक ही येत नाही आहे किंवा तुमच्याकडे तसा पैसा हा येत नाही आहे,
तुमच्या मुलांची प्रगती होत नाही आहे, तुमच्या घराची प्रगती होत नाही आहे, तुमच्या पतीची प्रगती होत नाही आहे, तर हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय जर केला तर तुमची संपूर्ण घराची स्थिती ही नक्कीच सुधरेल. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल इतका. तर पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, दिवा घेताना तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा स्टीलचा, पितळाचा, तांब्याचा कोणताही दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, परंतु दिवा घेताना कुठे तुटला फुटलेला घेऊ नका, चेमटलेला सुद्धा घेऊ नका, कारण आपल्याला त्याचं फळ देखील त्याचप्रमाणे भेटतं. त्यामुळे दिवा घेताना चांगला आणि स्वच्छ घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून कापसाची लांब वात घालायची आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल, म्हशीचं जरी असेल तरी सुद्धा ते घातलं तरी चालेल, परंतु त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे, कारण त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे. जर तुमच्याकडे तूपच नसेल तर तुम्ही तेल देखील यामध्ये वापरू शकता. असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, देवघरापाशी ठेवायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू, थोडंसं पाणी मिक्स करायचं, त्याची पेस्ट बनवायची आणि एक स्वास्तिक त्या प्लेटमध्ये तुम्हाला काढायची आहे. स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या ठिकाणी आपण स्वास्तिक काढू त्या ठिकाणची जागा ही पवित्र मानली जाते. तुम्हाला एक मूठभर पांढरे तीळ ठेवायचे आहेत. त्या स्वास्तिकवरती एक मूठभर पांढरे तीळ तुम्हाला ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मूठभर चण्याची डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे. चण्याच्या डाळीला या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं आणि जे तीळ आहेत तर ते तीळ ही एकादशीच मेन गोष्ट षटतीला आहे. त्यामुळे तीळ हे आपल्याला नक्की ठेवायचे आहेत. त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हातामध्ये एक अखंड लवंग घ्यायचे आहे, एक अखंड वेलची घ्यायची आहे. त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ह्या तिन्ही वस्तू हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि 21 वेळा असा हा जप केल्यानंतर तुम्हाला ती लवंग, ती हिरवी वेलची आणि थोडेसे तीळ जे आहेत ते पांढरे घेतलेले ते तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहेत. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तिथेच बसून 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. तर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करून सुद्धा हा उपाय करू शकता. त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये जे काही अडीअडचणी असतील, दारिद्र्य, संकट, दोष लागलेले असतील किंवा काही समस्या तुम्हाला असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि तुमची एखादी इच्छा असेल तर ती देखील व्यक्त करायची आहे. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊ दे. तुमच्या ज्या बी इच्छा आकांक्षा असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला करायची आहे. अगदी मनोभावे जर तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्हाला याचं फळ हे नक्कीच प्राप्त होईल. यानंतर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर रात्री 12 पर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जरी मध्ये विजला तरी सुद्धा परत एकदा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तेल, तूप जे टाकलं असेल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि 12 वाजेपर्यंत हा दिवा चालेल याची काळजी घ्यायची आहे. तर पहा, दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, त्या दिव्याखालचे जे काही तीळ असतील, चण्याची डाळ असेल तर त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या. तर पहा, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण हा असा प्रभावी उपाय देखील तिथे करायचा आहे. गाईला ह्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. तसेच त्या दिव्यामधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन टाकल्या तरी सुद्धा चालतील आणि दिवा स्वच्छ करून परत वापरायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.